तर सगळ्याच्या अगोदर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही मला इतकं प्रेम देतात. सगळे म्हणतात की ताई थोडंसं आराम पण करत जा. तर इतके तुम्हाला माझी काळजी आहे ते बघून खरंच खूप छान वाटते की कोणीतरी आपल्याबद्दल पण विचार करते. तर असं इथे दुपारचं भाजीपाला काही निवडायचं होतं ते निवडून घेतलं. त्याच्यानंतर राजवीरची वेळ झाली होती, त्यालाही घेऊन आले स्कूलमधून आणि आता त्याला चहा प्यायचं होतं. म्हटलं चला लगेच चहासुद्धा बनवून घेते. तरी ते लगेच राजवीरला चहा दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता माझे कामं राहिलेले मी करून घेते. तर पहिले दिवाबत्ती करून घेतली. संध्याकाळचं हा काम झालं की मग सगळे कामं झाल्यासारखेच वाटतात मला. त्याच्यानंतर लगेच चपात्या बनवून घेतल्या. भाजीसुद्धा माझी बनवून झालेली होती आणि मला एक माझ्यासाठी भाकर बनवायची होती. आता तुम्ही म्हणतात ताई जास्त भाकर खात जाऊ नको, पण मी नेहमी पहिल्यापासून खाते तर मला एवढं काही त्याच्यामध्ये वाटत नाही की हे चुकीचं आहे म्हणून. पण तुम्हाला वाटतंय तर नक्कीच मी कमी करेल. तरी ते एक माझ्यासाठी भाकर करून घेतली. पण मला ना चपाती जातच नाही, नकोच वाटतं ते खायला. तरी तर माझ्यासाठी गवारची भाजी केली होती मी सुकी आणि त्याच्यासाठी ना मटण केलं होता. मला तर नॉनव्हेज नकोच वाटायला लागले. बनवते ना तेव्हा पण असं कसं तरी होतंय, पण त्याच्यासाठी मला बनवावंच लागते. तरी तर माझ्यासाठी गवारची भाजी, बाजरीची भाकर असं काही माझं बेत होता. मला तसलंच काहीतरी वेगळं खायला आवडते, त्याच्यासाठी तो होता. मस्त सगळ्यांना जेवण केलंय. त्याच्यानंतर मला ड्रायफ्रूट भिजू घालायचे होते. 8 दिवसापासून बघितलं नाही, त्याला कीड लागली. आता हे माझ्या आवडीनं जर बघितलं असतं ना चांगलंच मला बोलले असते, पण त्यानं बघितलं नाही नशीब आणि ते व्यवस्थित करून मी ठेवून पण दिले. त्याच्यानंतर आहे ना माझ्या बाळानं असं काहीतरी कारनामं केलं होतं. खाली खेळायला पाठवलं की पायाला काहीतरी लावून घेतलंय आणि बापाचं असं काही प्रेम चालू होतं. त्याने फक्त हळद गरम करून पट्टी त्याच्या बांधली होती. आता हॉस्पिटलमध्ये त्याला नेत होतो, पण त्याला काही जायचं नव्हतं. तो म्हणतो की इंजेक्शन देतात पप्पा, मला काही जायचं नाही, इथंच मला पट्टी बांधून दे. तर चला इथेच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.